घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मंगल ऐश्वर्याला कॉफी देते. ऐश्वर्या कॉफी पिऊन बघते तर म्हणते, तू यात साखर घातलीस का? ब्लॅक कॉफीमध्ये कोण शुगर घालतं? मी म्हणलं होतं ना, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, असं म्हणून तिच्यावरच ओरडते. आणि तो कप ऐश्वर्या रागातच मंगलच्या हातात देताना खाली पडून फुटतो. त्या आवाजाने जानकी तेथे येते आणि म्हणते, अरे बापरे, कप कसा फुटला? तर मंगल म्हणते, वहिनी ते ब्लॅक कॉफीमध्ये शुगर घातली ना, तर ते ऐश्वर्या वहिनींना आवडलं नाही. तर जानकी म्हणते, ठीक आहे मंगलताई, तुम्ही अंगणातला कढीपत्ता आणा, असं म्हणून तिला पाठवून देते. त्यानंतर जानकी झाडू आणि सुपली घेऊन येते आणि ती ऐश्वर्याच्या हातात देते आणि म्हणते, हे सगळं तू आवरून घे, मी तोपर्यंत तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते. जानकी तिच्यासाठी कॉफी बनवत असते. त्यावेळी ती ऐश्वर्याला म्हणते, सावकाश कर नाहीतर लागेल तुला. आपल्या घरात कोणी ब्लॅक कॉफी पित नाही ना, त्यामुळे मंगलताईंना थोडंसं. पण मंगलताई हर्ट झाल्यात हां. मंगलताई आणि गुलाबदादा आपल्यासाठी फॅमिली मेंबर्सच आहेत. त्यांना जर आपण थोडासा जीव लावला ना, तर ते आपल्याला दुप्पट जीव लावतील. त्यानंतर जानकी ऐश्वर्याला ते सगळं पुसायला सांगते. त्यानंतर जानकी तिला कॉफी देते आणि म्हणते, हे घे तुझी ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. आणि तिला म्हणते, तू जर या घरातल्या माणसांशी प्रेमाने वागशील ना, तर ते तुझ्यावर जीव ओवाळून टाकतील. असं म्हणून जानकी तेथून निघून जाते. तर ती गेल्यानंतर ऐश्वर्या लगेच तिने दिलेली कॉफी बेसिनमध्ये टाकून देते आणि स्वतःशीच म्हणते, आता काय त्या इडियट मंगलला डोक्यावर बसवू का? हे तुझं उतू जाणारं प्रेम तुझ्याच घशात कसं घालते ना, ते जानकी तू बघच. मला ही सगळी नोकरांची कामं सांगून तू नोकरांची आरती करतेस. त्यानंतर ऐश्वर्या रूममध्ये असते. तर तेथे सारंग येतो. सारंगच्या हातामध्ये गिफ्ट असतं. त्याने ते मागे लपवून ठेवलेलं असतं. त्यावेळी ऐश्वर्या सारंगला म्हणते, तुम्ही कधी आलात ते कळलंच नाही मला. तर सारंग म्हणतो, आत्ताच आलो की, हे काय? ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करते, हा का लाजतोय असा, आणि सारंगला म्हणते, बोला ना. तर सारंग म्हणतो, मी तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलंय. हे सगळं आजी खिडकीतून लपून पाहत असतात. तर सारंग म्हणतो, लग्नामध्ये साड्या आणि दागिने झाले असतील खूप, पण नवरा म्हणून मी काहीतरी द्यायला पाहिजे ना खास. तर ऐश्वर्या विचारते, मग काय आणले तुम्ही, दाखवा ना. तर सारंग ते गिफ्ट पुढे करतो आणि तिला विचारतो, कसं आहे, गोड आहे ना? तर ऐश्वर्या ते गिफ्ट घेते आणि म्हणते, हो खूप छान आहे. माझ्या नवऱ्याने मला इतक्या प्रेमाने गिफ्ट आणले, ते पण सरप्राईज गिफ्ट, मग का नाही आवडणार मला? तर ऐश्वर्या मनात विचार करते, ओ गॉड, काय भुरळलाय हा. तर सारंग विचारतो, खरंच आवडलं ना? तर ऐश्वर्या ते गिफ्ट जवळ घेत म्हणते, खूप आवडलं मला. तर सारंग म्हणतो, खरं सांगू का, ते आतमधले दोघे जे आहेत ना, ते मला तर वाटलं की आपणच दोघे आहोत. आणि असं म्हणून लाजतच तेथून पळून जातो. तो गेल्यानंतर ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, आपणच दोघे आहोत म्हणे, इडियट. ते गिफ्ट ऐश्वर्या डस्टबिनमध्ये टाकते. तर हे सगळं आजी खिडकीतून बघत असते. ऋषिकेशला काही लोक ढोल ताशाच्या गजरात त्याचा सत्कार करून उचलून आणत असतात. त्यावेळी घरातील सगळे मंडळी बाहेर येतात. तर ऐश्वर्यासुद्धा तो आवाज ऐकून बाहेर येत असते. त्यावेळी आजी तिला घेऊन बाजूला येतात आणि म्हणतात, तिकडे नाही, इकडे चल, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. तर नाना विचारतात, काय झालं? तर त्यातील एक माणूस म्हणतो, नाना, तुमचा झेंडा फडकला. यावेळी कृषी मानाचा पुरस्कार हा ऋषिकेश दादांना मिळाला आहे. तर सगळ्यांना खूप आनंद होतो. तर सारंग ऋषिकेशला अभिनंदन म्हणतो आणि त्याला म्हणतो, मी दिलेलं गिफ्ट तिला आवडलं बरं का, खुश आहे ती, असं म्हणून नाचायला लागतो. तर आजी ऐश्वर्याला वरून हे सगळं दाखवत असतात आणि ऐश्वर्याला म्हणतात, काय दिसतंय तुला? तर ऐश्वर्या म्हणते, नाचतायत सगळे. तर आजी म्हणतात, ते मलासुद्धा दिसतंय, पण आणखी काय दिसतंय तुला? तुझा नवरा त्या जानकी आणि ऋषिकेशच्या तालावर नाचतोय, हे दिसतंय का तुला? जगाला हे सगळं दिसतंय, जणू हा राजा आणि तो गुलाम. तर आजी म्हणतात, आता त्यांच्या पायाचं तीर्थ तेवढं प्यायचं बाकी आहे. पण काय करणार, आजपर्यंत त्याचे डोळे उघडायला हक्काचं माणूस नव्हतं ना. आता तू आली आहेस ना, आपल्या नवऱ्याला मानाची जागा आता तूच देऊ शकतेस. तुझ्या नवऱ्याला मान असेल तर तुला मिळेल ना, नाहीतर तो गुलाम आणि तू दासी. आणि ते राजा राणी करतायत घरावर राज्य, तुला चालेल का ते? तर ऐश्वर्या म्हणते, नाही आजी, ऑफकोर्स नॉट. तर आजी म्हणतात, मग मी सांगते ते ऐक. माझी सुमित्रा जरा भोळी आहे. इकडे ऋषिकेश नाना आणि आईंचा आशीर्वाद घेत असतो. त्यावेळी आजी म्हणतात, त्या दोघांनी तिला गुंडाळून ठेवलेलं आहे, पण सारंग लाडाचा आहे तिचा. तिने जर ठरवलं तर ती तुम्हाला राजा राणी करू शकते. पण तिच्या मनात शिरायचं असेल तर आधी सारंगच्या मनात शिरावं लागेल. काय?
सारंग दादा वहिनीच्या नाही तर बायकोच्या इशाऱ्यावर नाचायला हवा. तर ऐश्वर्या म्हणते येस आजी, यू आर राईट. तर आजी म्हणते बघ त्या जानकीकडे, तिने ऋषिकेशला कसं ताब्यात ठेवलंय. ती एकटी काही करू शकत नाही. नवरा तिच्या पाठीमागे खमका उभा आहे म्हणून तिचं चाललंय. तू काय करतेस? नवऱ्याने दिलेलं गिफ्ट टाकून दिलंस? तर ऐश्वर्या म्हणते नाही आजी, मला तसं काही करायचं नव्हतं, म्हणजे ते चुकून. तर आजी म्हणते माझा सारंग दिसतो भोळा भाबडा, पण जर तू त्याला जीव लावलास ना तर तो तुझ्यावर जीव ओवाळून टाकेल. सारंगला कमी समजू नकोस तू. तुझ्या भातातला हुकुमाचा बाण आहे तो. वेळ आली की तोच पोपटाचा डोळा फोडेल. तर आजी म्हणतात पण जर त्याला दुखावलंस तर कुत्रा हाल खाणार नाही तुझा. मी पण नाही तुला विचारणार. तर आजी तिने टाकून दिलेलं गिफ्ट तिच्या हातात देते आणि तिला म्हणते नवऱ्याला जप, धार लावून त्याला तयार कर, म्हणजे मग जानकी गुलाम आणि तू राणी. आणि आजी तेथून निघून जातात. सारंग वर पाहतो तर ऐश्वर्याच्या हातात ते गिफ्ट असतं. ते पाहून त्याला आनंद होतो. तर ऐश्वर्यासुद्धा त्याला ते गिफ्ट दाखवत त्याला एक फ्लाइंग किस करते. ते पाहून तर सारंग आणखी जास्तच उड्या मारत नाचायला लागतो. त्यावेळी आजी खाली आलेल्या असतात. तर त्या मनात विचार करतात याला म्हणतात बाजी मारणं. बाण एकच पण पक्षी दोन. आता ही ऐश्वर्या जानकीला वरतांड होईलच, पण माझ्या सारंगला सुद्धा फुलासारखं जपेल. आणि एक दिवस ऋषिकेशला खाली उतरवून सारंगला मानाच्या खुर्चीवर बसवेल. त्यानंतर जानकी तिच्या रूममध्ये साड्यांच्या घड्या घालत असते. त्यावेळी ऋषिकेश तिच्यासाठी एक साडी घेऊन येतो आणि तिला देतो आणि म्हणतो ही माझ्या आवडीची साडी आहे. तर जानकी म्हणते साडी तुमच्या आवडीची आहे, परंतु रंग मात्र माझ्या आवडीचा आहे. तर ऋषिकेश विचारतो कशी आहे? तर जानकी म्हणते आवडली मला. तर ऋषिकेश म्हणतो हीच तर खरी प्रेमाची गंमत आहे ना. तर जानकी म्हणते तुमची ती लाडकी फिलॉसॉफी. आणि दोघं मिळून म्हणतात जोडीची गोडी. तर जानकी ऋषिकेशला मिठी मारते आणि त्याला थँक्यू म्हणते. तर ऋषिकेश तिला म्हणतो थँक्यू तर मी तुला म्हणायला हवं. माझं तर सरळ सरळ म्हणणं आहे, आपल्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टींमध्ये आपण आपल्या जोडीदाराचा विचार घ्यायला हवा. ॲटलिस्ट विचार तरी करायला हवा. सिम्पल. आता हे अवॉर्ड मला मिळालंय त्यात अर्धा वाटा तुझासुद्धा आहे. आपण जे काही शेतावर प्रयोग करतो, ज्या काही आयडियाज काढतो ते आपण दोघं मिळून डिस्कस करूनच काढतोत ना. मला माहिती आहे तू ऑफिसला जास्त येत नाहीस, पण ॲक्टिव्ह तर माझ्या इतकीच असतेस ना. तर जानकी म्हणते या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट तुम्ही मला देता, यातच तुमचा किती मोठेपणा आहे. खरं तर तुम्हीसुद्धा मला माझ्या प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करता. आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात एवढं विरघळलोय म्हणून हे सगळं घडतंय. आपल्या जगण्याची तत्त्व सारखी आहेत म्हणून हे सगळं घडतंय. खरं तर प्रेम आणि तत्त्व मजबूत असतील ना तर सगळं काही शक्य आहे. आपल्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तरीही आपण हे दोन गोष्टी कधीच नाहीत सोडायच्या. बाकी साडी फारच छान आहे, मला खूप आवडली. तर ऋषिकेश तिला सांगतो आज संध्याकाळी न्यूज चॅनलवाले येणार आहेत, त्यावेळी तू हीच साडी नेसायची आहेस. त्या ऐश्वर्या दाराआड लपून ऐकत असते. त्यावेळी तेथे ओवी येते आणि ती ऋषिकेशला म्हणते बाबा तुम्ही TV वर दिसणार आहेत ना. तर ऋषिकेश हो म्हणतो. तर ओवी म्हणते मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सांगितलंय, माझे पप्पा किती हुशार आहेत ते. आय लव्ह यू बाबा असं म्हणून ती ऋषिकेशला मिठी मारते. तर ऋषिकेश म्हणतो आय लव्ह यू टू. तर जानकी लगेच म्हणते आय लव्ह यू 3. शर्वरी ऋषिकेशला फोन करून त्याचं अभिनंदन करत असते. त्यावेळी ऋषिकेश म्हणतो हा अवॉर्ड खरं तर माझा एकट्याचा नसून तो घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. घरातल्यांनी मला इतका सपोर्ट केलाय ना, त्यांच्यामुळेच आज मी इथंपर्यंत पोचलोय. तर शर्वरी म्हणते हा तुझा मोठेपणा आहे दादा, पण मेहनत तुझीच आहे. आणि जानकी वहिनी कुठे आहे? तर ऋषिकेश म्हणतो अगं ती तयार होत आहे, आज आमचा इंटरव्ह्यू आहे, सगळे न्यूज चॅनलवाले येणार आहेत. आणि फोन ठेवून देतात. इकडे जानकी तिच्या रूममध्ये असते तर ऐश्वर्यासुद्धा तिला गप्पा मारायला म्हणून तिच्या रूममध्ये येते. तिथे रंग ठेवलेले असतात. तर ऐश्वर्या तिला म्हणते ओवीला पेंटिंगची खूप आवड दिसतीये, ती पण तुमच्या दोघांसारखीच हुशार आहे. आता कसं ऋषिकेश दादांना अवॉर्ड भेटलाय तसंच ओवीलासुद्धा पुढे जाऊन खूप अवॉर्ड्स भेटतील. तर जानकी म्हणते तिने तिच्या बाबाने एवढी मेहनत केली तर नक्कीच मिळतील. तर ऐश्वर्या जानकीला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते. तर जानकी थँक्यू म्हणते. तर ऐश्वर्या म्हणते बघा ना, रणदिवे झाल्या झाल्या मला एक छान मोमेंट मिळाला. भाऊजींना अवॉर्ड मिळालं म्हणजे माझी पण कॉलर टाईट झाली ना. म्हणजे आमच्या घरात नाही आहेत एवढी माणसं, मी डॅडा माझी मॉम एवढेच आहेत ना. पण इथे कसं, इथे नात्यांचा रेनबो आहे. असं म्हणत म्हणतच ती जानकीच्या साडीवर रंग टाकते आणि उठून म्हणते आय एम सॉरी, मी इतक्या प्रेमाने तुमच्याशी बोलत होते ना, प्रेम जास्तच उतू गेलं, कळलंच नाही मला, आय एम रिअली सॉरी.
तर ऐश्वर्या म्हणते, पण वहिनी तुमच्याकडे आणखी साड्या असतील ना, म्हणजे स्पेशली या साडीमुळे तर काही अडणार नाही ना? तुमची साडी स्पॉईल झाली, द्या मी लॉन्ड्रीला देते. तर जानकी म्हणते इट्स ओके. तर ऐश्वर्या बाहेर येऊन मनात विचार करते, गेली साडी 12च्या भावात. ऋषिकेशने दिलेली साडी नेसणार होतीस ना तू? आता बघू नवऱ्याचं प्रेम कसं जपतेस ते. जानकीला मात्र याचं वाईट वाटत असतं आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, इंटरव्ह्यू घेण्यासाठी न्यूज चॅनलवाले आलेले असतात. त्यावेळी ऋषिकेश असतो. तर न्यूज चॅनलवाले म्हणतात, आपण सुरुवात करायची का? तर ऋषिकेश म्हणतो, आणखी माझी बायको यायची राहिली आहे, मी तिला बोलावून आणतो. असं म्हणून तेथून निघून जातो. तर ऐश्वर्या आजीला म्हणते, आज ती काही येत नसते आणि पुढे येऊन न्यूज चॅनलवाल्यांना इंटरव्ह्यू देणार. तेवढ्यातच ऋषिकेश म्हणतो, आम्ही तयार आहोत. आणि ते पाहून तर ऐश्वर्याला धक्काच बसतो. तुम्हाला काय वाटतं, जानकीने कोणती साडी नेसली असेल? कमेंट करून नक्की सांगा. ऋषिकेशने दिलेली घातली असेल की तिची नवीन साडी नेसली असेल दुसरी कोणती? आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.